सर आता एक विषय खूप चर्चेमध्ये आहे, की औरंगजेबाची जी कबर आहे, तर ती नको आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय होईल या विषयात पुढे? मुळात कबर नसून ते एक थडगं आहे थडगं. थोरल्या महाराजांपासून त्यांच्या सुनेपर्यंत आणि नातवापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर मागे मागे फिरून जर्जर होऊन इथल्याच मातीत गाडल्या गेलेल्या एका बादशाच. हे थडगं फक्त त्या बादशाचं नाहीये, हे त्या वृत्तीचं थडगं आहे, की आमच्या धर्माला बुडवायला आलेला, आमच्या राजाला बुडवायला आलेला, आमच्या राज्याला बुडवायला आलेल्या बादशाचे काय हाल झाले ते इथेच झाले. का झाले? ज्याचे मनसुबेच वाईट, ज्याची कर्मच वाईट, त्यात यश तरी कसे मिळणार? तो इथे 27 वर्ष फिरला आणि ह्या मातीमध्ये जर्जर होऊन मेला. त्याच्या हाती काय पडलं का? काहीच नाही. त्याच्या मुलखाचा बराचसा भाग मराठ्यांनी त्याच्या हयातीत त्याच्या समोर काढून घेतला. त्याला इथनं कधी खंडणी मिळाली नाही. उलट पक्षी तोच पैसे देऊन देऊन किल्ले ताब्यात घेऊन आणि सोडून थकला. क्वचितच इतिहासामधला इतका मोठा अपयशी बादशाह म्हणून औरंगजेब जगला, हे नक्की. भिंगारच्या इथे मेल्यानंतर खुलताबादला त्याचं जे थडगं बांधलं, आता ते थडगं आहे त्याला थडग्या स्वरूपातच राहून द्यावं.